Good morning students. Standard 9th Science and Technology Activity number 19 इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान. आज आपण कृतीपत्रिका 19वी पाहणार आहोत. यामध्ये इयत्ता 8वी मधील प्रकरण 17वे जे आहे मॅनमेड मटेरियल्स याचा अभ्यास करणार आहोत. या मॅनमेड मटेरियल्समध्ये डिग्रेडेबल मटेरियल्स अँड नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस कशाला म्हटलं जातं, यातला डिफरन्स काय हे पाहणार आहोत. डिग्रेडेबल सबस्टन्सेस डिकम्पोजिशन मीन्स सेपरेशन. डिग्रेडेबल म्हणजे विघटनशील पदार्थ आणि डिकम्पोजिशन मीन्स सेपरेशन. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन म्हटलं जातं. म्हणजेच काय, डिकम्पोजिशन मीन्स सेपरेशन म्हणजे अलग होणे किंवा वेगळे होणे. सम सबस्टन्सेस नॅचरली डिकम्पोज, दे आर कॉल्ड डिकम्पोजेबल सबस्टन्सेस. काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते, त्यांना विघटनशील पदार्थ म्हणतात. एक्झाम्पल, द फॉलोइंग एक्झाम्पल इज फॉर एक्सप्लेनेशन. द डिसोल्युशन ऑफ ग्लुकोज और शुगर, द सेपरेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम विच शुगर इज मेड इज कॉल्ड डिसोल्युशन ऑफ शुगर. ग्लुकोज किंवा साखरेचे विघटन म्हणजे साखर ज्या घटकापासून बनलेली आहे ते घटक पदार्थ वेगळे होतात यालाच आपण साखरेचे विघटन असं म्हणतो. उदाहरणार्थ C6H12O6 हे साखरेचा रेणू आहे. याचे विघटन होऊन कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक ह्यातून काय होतात, वेगळे होतात. असे हे वेगळे झालेले घटक जे आहेत सेपरेटेड कार्बन, हायड्रोजन and simple substances like oxygen are reused by plants, animals or microorganisms. असे वेगळे झालेले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सारखे साधे पदार्थ वनस्पती, प्राणी as well as plants, animals or microorganisms वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचे मार्फत पुन्हा पुन्हा वापरले जातात. रिमेंबर, ऑल नॅचरल सबस्टन्सेस आर डिकम्पोजेबल. सर्व निसर्गनिर्मित पदार्थ जे असतात हे विघटनशील असतात. देन नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस अविघटनशील पदार्थ. सम सबस्टन्सेस डू नॉट डिकम्पोज नॅचरली, दे आर कॉल्ड नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस. काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, त्यांना अविघटनशील पदार्थ असं म्हटलं तर. सिन्स मॅनमेड मटेरियल्स सच एज प्लॅस्टिक्स, ग्लास, थर्माकोल एक्सेट्रा डू नॉट डिकम्पोज नॅचरली. यामध्ये मग मानवनिर्मित पदार्थ जसे प्लॅस्टिक, काच, थर्माकोल इत्यादी सारख्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. दे ॲक्युम्युलेट इन द एन्व्हायरमेंट ॲज दे फॉल अँड ॲक्युम्युलेट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजेच हे पदार्थ पर्यावरणात तसेच पडून राहिल्याने त्यांच्यामध्ये भर साठत जाते आणि त्यांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, तसेच ते साचत राहतात. आणि हे पदार्थ जे असतात हे पदार्थ वनस्पतीसाठी किंवा प्राण्यांच्यासाठी, इतर सजीवासाठी हे घातक असतात. मेकिंग देम हॅझार्डस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि त्यामुळे हे पदार्थ असेच साचत राहिले तर ते सजीवासाठी घातक राहतात. यालाच प्रदूषके असं म्हटलं जातं. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर मॅनमेड मटेरियल्स लाईक प्लॅस्टिक, थर्माकोल टू डिकम्पोज. प्लॅस्टिक किंवा थर्माकोल या मानवनिर्मित पदार्थांचे विघटन होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. व्हेन इट बर्न्स इट रिलीजेस हायली टॉक्झिक गॅसेस. जेव्हा हे पदार्थ जाळले जातात त्यातून अत्यंत विषारी वायू बाहेर पडतात. लाईंग ऑन द ग्राउंड कॉजेस सॉईल पोल्युशन. त्याचबरोबर जमिनीवर पडून राहिल्यास जमिनीचे प्रदूषण होते. स्टायरीन अ हायली लिथल सबस्टन्स इज इन थर्माकोल कॅन कॉज ल्युकेमिया अँड लायफोमा इन पीपल हू कम इन कॉन्टॅक्ट विथ थर्माकोल. थर्माकोलमधील स्टायरीन या अत्यंत घातक पदार्थामुळे थर्माकोलच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा व लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते. डिसीज ऑफ द आईज, रेस्पिरेटरी सिस्टीम, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टीम आर लायकली टू ऑकर. यामध्ये मग श्वसनसंस्था, डोळे, त्वचा, पचनसंस्थेचे आजार होण्याची शक्यता असते. प्रेग्नंट वुमन आर ॲट द रिस्क ऑफ मिसकॅरेज ॲज वेल ॲज स्किन बर्न ड्यू टू लिक्विड स्टायरीन. गर्भवती महिला, त्याचबरोबर त्यातून निर्माण होणाऱ्या द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका होतो. गर्भवती महिलांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो.
Pieces of glasses go into the reservoir and adversely affect the habitat here. काचांचे तुकडे जलाशयात जातात आणि तेथील अधिवासावर यांचा प्रतिकूल परिणाम होतो. आता याच्यावरती लेट्स प्रॅक्टिस सरावासाठी काही प्रश्न. क्वेश्चन 1, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स, क्लासिफाय द ऑब्जेक्ट्स इन द पिक्चर्स ॲज फॉलो. इथं दिलेले चित्र ओळखायचे आहेत आणि यांचं वर्गीकरण नॅचरल मटेरियल्स अँड मॅनमेड मटेरियल्स, निसर्गनिर्मित पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ यामध्ये करायचं आहे. कोणकोणते सबस्टन्स आहेत हे नीट बघा. देन सेकंड क्वेश्चन, मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड आयटम्स इन युअर होम. तुमच्या घरातील निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थांची यादी करा. चूज वन आयटम फ्रॉम ईच ऑफ द ग्रुप्स गिवन बिलो फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी खाली दिलेल्या प्रत्येक गटातील एक वस्तूंची निवड करा. पेपर बॅग्स, क्लॉथ बॅग्स, प्लॅस्टिक बॅग्स. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी यातलं कोणतं तुम्ही वापराल? पेपर बॅग, क्लॉथ बॅग किंवा प्लॅस्टिक बॅग. कोणतं योग्य आहे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी? देन मेटल ग्लास, थर्माकोल ग्लास, प्लॅस्टिक ग्लास. यातला कोणता ग्लास जो आहे हा ग्लास पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उपयोगात आणला जातो. देन आयडेंटिफाय डिफरंट वर्ड. यातून वेगळा शब्द ओळखा. पेपर, कोकोनट, कॉटन रोप, पॉलिथिन बॅग. कागद, नारळ, सुती दोरा, पॉलिथिन बॅग. यातून वेगळं कोण आहे ओळखा. हे डिग्रेडेबल, नॉन डिग्रेडेबलमध्ये येणार. वूड, ग्लास, प्लॅस्टिक, थर्माकोल. लाकूड, काच, प्लॅस्टिक, थर्माकोल यापैकी सुद्धा कोणता घटक वेगळा आहे हे ओळखा. यामध्ये सुद्धा मॅनमेड ॲज वेल ॲज विघटनशील म्हणजे डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस आहेत. ह्यातला एकच वेगळा आहे ते ओळखा आणि लिहा.